हॅलो गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. तर आज आहे 17 ऑगस्ट. आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे आणि आपलं नवीन सब्जेक्ट घेण्याचाही फर्स्ट डे आहे आज. म्हणजे आपण आजपासून नवीन सब्जेक्ट घेणार आहोत. 3 आठवडे आपण अर्थशास्त्राचा अभ्यास केला होता, ते तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. त्याचं रिव्हिजनही माझं झालं आहे. तर आजपासून मी पॉलिटीचा अभ्यास करणार आहे, राज्यशास्त्राचा अभ्यास राज्यशास्त्राचाच अभ्यास करणार आहे. राज्यसेवा आणि राज्यशास्त्र यामध्ये खूप कन्फ्युजन होतं मला. कन्फ्युजन म्हणजे बोलताना राज्यशास्त्राच्या ऐवजी राज्यशास्त्र येतं असं. पण आजपासून तेच आपण नवीन अभ्यास स्टार्ट करणार आहोत, नवीन सब्जेक्ट. तर तुम्हीही स्टार्ट केला आहात का? किती अभ्यास केला आहात? आपण जे ठरवलं होतं म्हणजे डिसेंबरपर्यंत आपण आपले सगळे सब्जेक्ट कंप्लीट करायचे, तसं त्यानुसार तुम्ही प्लॅनिंग केली आहे का? आणि अभ्यास करत आहात का शेड्यूल ॲज पर शेड्यूल? तर ते मला नक्की सांगा. आणि राज्यशास्त्रासाठी माझ्याकडे लक्ष्मीकांत सरांचं बुक आहे, तेच मी रेफर करणार आहे. एक वेळा मी वाचलं आहे, म्हणजे जेव्हा मी गेल्या वेळेस राज्यसेवेची एक्झाम दिली होती तेव्हा एकदा झालं आहे माझं त्याचं रीडिंग. तर आता नवीन डबल रीडिंग करणार आहे. तर हेच होतं. आता नवीन वाजले आहे सकाळचे 10 वाजले आहेत. 10 वाजले आहेत आणि मला 11 वाजता मला आज सोमवार असल्यामुळे उपवास आहे ना, त्यामुळं काय बोलत आहे हे समजत नाही मला. तर आता 11 वाजता मला आदूच्या स्कूलमध्ये जावं लागतं त्याला टिफिन देण्यासाठी. तर 1 तास आहे. 1 तासामध्येच मी थोडंफार ओव्हरऑल म्हणजे सिलेबस काय आहे, कसं आहे ते पाहणार आहे अर्थशास्त्राचं. नंतर आपण स्टडी करूयात कंप्लीट जेव्हा टिफिन देऊन येऊ तेव्हा. तर तुम्हीही स्टडी करा, अभ्यास करा. तर राज्यशास्त्राचा अभ्यास आजपासून आपण स्टार्ट करणार आहोत. तर तुमचं अर्थशास्त्राचा अभ्यास झाला आहे का? आणि तुम्ही कोणता नेक्स्ट सब्जेक्ट घेणार आहात ते मला कमेंट करून सांगा. जर माझ्यासोबतच जायचं असेल तर तुम्ही ही राज्यशास्त्र घ्या. म्हणजे हे कसं आहे, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे दोन्ही सब्जेक्टचं वेटेज जास्त आहे आणि याचे प्रिलिम्समध्ये 15-15 क्वेश्चन येतात. त्यामुळं याचं वेटेजही जास्त आहे आणि मार्कही जास्त आहेत. त्यामुळं आणि एकदा झाले ना हे सब्जेक्ट म्हणजे राज्यशास्त्राचं तर कसं आहे, एकदा म्हणजे पॉलिटीमध्ये आपण मार्क घेऊ शकतो. म्हणजे एकदा जर त्याचा प्रॉपर अभ्यास झाला तर आपण बऱ्यापैकी मार्क घेऊ शकतो त्याचे. त्यामुळं आजपासून आपण राज्यशास्त्राचा अभ्यास करूयात. तर आता टाईम न वेस्ट करता आपण अभ्यास स्टार्ट करूयात. तर भेटू आपण थोड्या वेळानं. हे लक्ष्मीकांत सरांचं बुक आहे माझ्याकडे पॉलिटीचं. तर यामधलाच मी अभ्यास करणार आहे. एकदा झालं आहे माझ्यातला अभ्यास. प्लस तुमच्याकडे अभ्यास करण्याच्या अगोदर सिलेबसची कॉपी असणं खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे यानुसार आपल्याला समजतं की आपण काय इम्पॉर्टंट आहे बुकमधलं, आणि त्यानुसार सिलेबसनुसारच अभ्यास करायचा. तर आपल्या प्रिलिम्सच्या सिलेबसमध्ये इथं दिलं आहे राज्यशास्त्र, प्रशासन, संविधान, राजकीय प्रणाली, पंचायत राज, नगर प्रशासन, सार्वजनिक धोरण, हक्क विषय प्रश्न. हे आपलं ह्याच्यामधलं प्रिलिम्सचं सिलेबस आहे. आणि मेन्सचा पेपर नंबर 5मध्ये येते. पेपर नंबर 5 जो आहे त्यामध्ये आपलं पूर्ण आहे, म्हणजे राज्यशास्त्राचा सिलेबस आहे. यानुसार आपण अभ्यास करायचा. आणि यानंतर PYQ एकदा पाहायचे. PYQनुसार आपल्याला समजतं की कोणता सब्जेक्ट कोणता यामधला जे पॉईंट आहे तो इम्पॉर्टंट आहे. त्यानुसार अभ्यास स्टार्ट करायचा. तर हे माझे असे पॉईंट झालेले आहेत अगोदर. राज्यशास्त्र अभ्यास एकदा स्टार्ट केला ना, इंटरेस्टिंग आहे राज्यशास्त्र. मला तर आवडतं. इतिहास आणि राज्यशास्त्र हे दोन्ही सब्जेक्ट माझे फेवरेट आहेत. तर चला आपण आजपासून राज्यशास्त्राचा अभ्यास स्टार्ट करूयात.
थोडा वेळ स्टडी झाल्यानंतर मला आजूच्या टिफिनची तयारी करावी लागली. तर 12 वाजता त्याचा ब्रेक असतो, त्यामुळं 11पासूनच मला स्वयंपाकाची तयारी करावी लागते. सकाळी तो एक स्नॅक्सचा टिफिन घेऊन जातो, पण 12 वाजता त्याचा सेकंड लंच ब्रेक होतो, त्यामुळं मी म्हणजे नवीनच गरमच प्रिफेअर करते त्याला देण्यासाठी. आणि त्याची स्कूल जवळच आहे 5 मिनिटाच्या अंतरावर, त्यामुळं मी स्वतःहून देऊन येते त्याला. आज त्याच्या टिफिनमध्ये पनीरची भाजी आणि चपाती केली होती, त्याची फेवरेट भाजी आहे. एक आई एक हाऊसवाईफचा रोल प्ले करताना कंटिन्यू स्टडी होतच नाही. म्हणजे जसं आपल्याला अभ्यासासाठी वेळ पाहिजे असतो, जसं एक ॲस्पिरंट असतो MPSCचा जे दिवसभर 8 तास अभ्यास करतात, त्यांच्यासारखा तर अभ्यास म्हणजे एका हाऊसवाईफचा आणि एका आईचा होऊ शकत नाही. पण जेवढा वेळ अभ्यासाला मिळतो त्यावेळेतच अभ्यास करण्याचा मी प्रयत्न करते. आदूला टिफिन देऊन आल्यानंतर मी माझा सेकंड स्लॉट स्टार्ट केला. पण मला अभ्यास करण्याची इच्छा बिलकुल नव्हती. म्हणजे एकतर उपवास पण होता त्यामुळं, आणि वातावरण हे बाहेर थोडंसं वेगळंच झालं होतं, त्यामुळे माझी इच्छा अभ्यासाची नव्हतीच. त्यामुळे मग म्हणलं यूट्यूबवरचे जे व्हिडिओ आहेत राज्यशास्त्राचे ते पाहावे, त्यामुळं इंटरेस्टही येतो अभ्यास करण्यात आणि फ्रेशही वाटतं. व्हिडिओमध्ये जे पॉईंट पाहिले होते तेच मी आता परत रीडिंग करत आहे, ज्यामध्ये घटनेची निर्मिती आणि राज्यघटनेचे प्रमुख वैशिष्ट्ये जे आहेत आपले ते केले. नंतर ज्यामध्ये घटना समितीची संरचना, घटना समितीचे कामकाज, पुन्हा घटना समितीच्या समित्या कोणत्या कोणत्या होत्या, राज्यघटनेचा कायदा, नंतर घटनेची अंमलबजावणी, घटना समितीवरील टीका ज्या झाल्या आहेत त्या, नंतर परत आपली राज्यघटनेचे प्रमुख जे वैशिष्ट्य आहेत ते मी केलं आज. नंतर आपले राज्यघटनेचा सरनामा जो आहे, सरनाम्याचे महत्त्व, नंतर सरनामा म्हणजे किती इम्पॉर्टंट आहे, त्यावर क्वेश्चन बरेच येतात आपले, ते पाहिलं मी थोडंफार. आज श्रावण महिन्याचा पहिला सोमवार असल्यामुळे संध्याकाळी आम्ही मंदिरला गेलो होतो. खूप सुंदर मंदिर होतं ते. देन रात्री सर्व आवरलं. नंतर माझा अभ्यास काही रात्री झाला नाही. सकाळी जे मी केलं होतं तेवढाच अभ्यास झाला. 3 ते 3.5 तासच झाला माझा अभ्यास. तर हेच होतं आजच्या व्हिडिओमध्ये. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला वेळ मिळत असेल तर प्लीज अभ्यास करा, कारण सर्वांनाच वेळ मिळतो असं नाही. तर तुम्हाला मिळत असेल तर त्याचा उपयोग करा आणि अभ्यास करा. आणि हेच होतं आजच्या व्हिडिओमध्ये. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.